व्यास ऋषीने हा विचित्र ग्रंथ त्या ठिकाणी हिंदू धर्मामध्ये लिहिला आणि त्या ग्रंथाची सुरुवात करत असताना कोण्या देवाला, कोणी देवतेला किंवा कोण्या देवीला नमस्कार नाही केला. भागवताच्या प्रथम श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की जन्मादस्य यतोन्वयादितर 4 ते 20 वज्ञ स्वराट तेने ब्रह्मरदा आदि कवये मुह्यन्ति यत सूर्यः तेजो वारी मृता यथा विनिमयो यत्र त्रिसर्गाः धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यम परम धीमहि. भागवताच्या प्रथम श्लोकामध्ये सांगितलं हे जग निर्माण व्हायच्या अगोदर ईश्वर होता. हे जग निर्माण झालं, जगामध्ये सर्व घटी राम देहादिही एक, सगळ्यांच्या रूपाने देवच आहे. आणि हे जग पूर्ण विलीन झाल्याच्या नंतर, जगात प्रलय झाल्याच्या नंतर जर का काही शिल्लक राहत असल तर त्याचं नाव आहे ईश्वर, त्याचं नाव आहे देव, त्याचं नाव आहे भगवंत. या सृष्टीच्या आदी मध्य अंती एकच देव आहे, म्हणून त्याला नमस्कार केलेला आहे. सत्यम परम धीमहि. एको देव सर्वभूतेषु गुडः सर्वव्यापी सर्वभूत अंतरात्मा साक्षी चेतो केवल निर्गुणश्च. असं सुंदर वर्णन वेदामध्ये केलेलं आहे. भगवंत एकच आहे पण विविध रूपाने तो नटलेला ह्या जगामध्ये आहे. म्हणून जगाच्या आधी मध्य तोच भगवंत आहे आणि त्याच भगवंताने ही सृष्टी निर्माण केली. आदी कवी ब्रह्मदेवाला ह्या सृष्टीचं ज्ञान दिलं. आणि सुंदर ही कथा कशी आहे तर कथेमध्ये वर्णन केलेलं आहे. ही कथा याच्यामध्ये सत्य दडलेलं आहे, याच्यामध्ये सत्य स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. म्हणून कोण्याच देवाला नमस्कार न करता सत्याला नमस्कार केलेला आहे. सत्यम परम धीमहि. भागवताच्या दुसऱ्या श्लोकामध्ये धर्माचं वर्णन केलेलं आहे. धर्म प्रोजित कैतवत्रो परमो निर्मत्सराणाम सताम वैद्यम वास्तव मत्र शिवस्तु शिवदम तापत्र योन मूलडम. श्रीमद भागवते महामुनिकिते किं वा परेरीश्वरः सद्यो रुद्य वरुद्धते अत्र कुटिभिः शुश्रूषुभिः तत्क्षणात्. धर्म म्हणजे काय तर धर्माची सुंदर व्याख्या त्या ठिकाणी भागवतामध्ये केलेली आहे की भागवत सांगतं धारणात धर्म मिथ्याहु धर्मो धार्यते प्रजा यस्यात् धारणं संयुक्त सधर्म इति निश्चयः. ज्यामुळे प्रजेचे रक्षण होतं, ज्या आधाराने प्रजा राहते असा आधार, संयुक्त आधार त्यास धर्म म्हणतात. प्रजा ज्याने सुखी होत असते त्याला धर्म म्हटलेला आहे. आणि जो धर्माचा मार्ग स्वीकारतो, जो धर्माच्या मार्गावर चालतो, यतो धर्म ततो जयः, त्याचा विजय निश्चित होत असतो. धर्माच्या मार्गावर पांडव चाललेत म्हणून त्यांचा निश्चय झाला आणि अधर्माच्या मार्गावर 100 कौरव होते पण त्याच्यातला एकही शिल्लक राहिला नाही. आणि आजपर्यंत त्यांचं नाव सुद्धा कोणी ठेवलं नाही ना कोणी त्यांच्या नावाचा विचारही करतं. म्हणून जगामध्ये धर्म आणि अधर्म सांगितलेला आहे. धर्म म्हणजे परोपकार करणं, अधर्म म्हणजे लोकाला त्रास देणं. म्हणून माणसाला जर का असं वाटत असेल की माझं नित्य कल्याण व्हावं तर मनुष्याने नेहमी त्या ठिकाणी धर्माचा मार्ग अवलंबन केला पाहिजे. शास्त्रामध्ये सांगतात 10 लोकाला धर्म कळत नसतो. त्याच्यातला पहिला आहे माजलेला माणूस, ज्याला कोणाची कधीच कदर नसते, जो धूमधूम करून खातो, पहिल्या नंबरचं त्याचं नाव आहे. दुसरा आहे वेड्या माणसाला धर्म कळत नसतो. तिसरा आहे व्यसनाच्या अधीन जाणारा माणूस. चौथा आहे तहानेने व्याकुळ झालेला माणूस. पाचवा आहे क्रोधी माणूस. सहावा आहे भुकेलेने व्याकुळ झालेला माणूस. सातवा आहे घाईत असणारा माणूस, गडबडीत चालणारा माणूस. आठवा आहे लोभी. नववा आहे घाबरलेला आणि 10वा आहे कामी माणूस. ह्या 10 लोकाला धर्म कळत नसतो असं सांगितलं शास्त्रामध्ये.
मग धर्माचे लक्षण काही सांगितलेले आहे, त्याच्यामध्ये 10 लक्षण मुख्य धर्माचे वर्णन केलेले आहे. धृती क्षमा शमो अस्तेयम शौचम इंद्रिय निग्रहम धीर विद्या सत्यम क्रोधो दशकम तो धर्म लक्षणम. हे 10 लक्षण धर्माचे सांगितलेले आहे. म्हणून जो व्यक्ती धर्माचा मार्ग स्वीकारतो त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. पुण्य कशाला म्हणतो आपण? एखादा भुकेलेला माणूस आपल्या दारात आला, आपण त्याला खायला दिलं, झालं पुण्य. एखाद्याला वस्त्र नसतील, वस्त्र दिलं, झालं पुण्य. एखाद्याला पैसा नसेल, आर्थिक मदत केली, झालं पुण्य नाही. तुकाराम महाराजांनी पुण्याची पापाची व्याख्या सोप्यातल्या सोप्या पद्धतीने गाथ्यामध्ये सांगितली. तुकाराम महाराज म्हणतात, पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा. जो व्यक्ती आपल्या कायिक वाचिक मानसिक क्रियेतून जगामध्ये परोपकार करतो त्याचं नाव आहे पुण्य. आणि जो आपल्या कायिक वाचिक मानसिक कार्यातून लोकांना त्रास देतो त्याचं नाव असतं अधर्म, त्याचं नाव आहे पाप. म्हणून त्या ठिकाणी सुंदर अशी वर्णन केलेलं आहे. धर्म प्रोजित कैतोत्र परमो निर्मत्सराणाम सताम. मच्छर 2 प्रकारचे असतात. एक नालीतलं मच्छर असतं, ते माणसाला सुखाने झोप घेऊन देत नाही. आणि दुसरं एक अंतकरणात मच्छर राहतं, त्याचं नाव आहे मत्सर. ते माणसाला कधीच आनंदाने जीवन जगून देत नाही. शेजाऱ्याने घर बांधलं तर आपल्याला बांधावंच वाटतं. शेजाऱ्याने शेती घेतली तर आपल्याला करमतच नाही. शेजाऱ्याने सोनं आणलं तर आपलं पोट दुखायला लागतं. दुसऱ्यांचं चांगलं झाल्यावर आपल्याला जर का आनंद होत नसेल तर समजायचं आपल्या अंतकरणात कुठेतरी मत्सर आहे, द्वेष आहे. लोकांचं वाईट चिंतन करणं, लोकांचं वाईट व्हावं अशी इच्छा ठेवणं हे मत्सर आहे. ते माणसाला कधीच सुखाने जीवन जगून देत नाही. म्हणून 2 प्रकारचे मच्छर सांगितले. एक नालीतला आहे आणि दुसरा आहे तुमचं अंतकरणातलं मत्सर. मग ही भागवत कथा जर का ऐकली तर भागवत कथा श्रवण केल्यावर अंतकरणातला मत्सर निघून जातो. माणसाला निर्मत्सर त्या ठिकाणी जीवन प्रदान करून देत असते भागवताची कथा. मग ही कथा ऐकल्यावर काय होतं? शिवदम. शिवदम म्हणजे माणसाचं कल्याण होत असतं. शिवम कल्याणम ददाती इति शिवः. शिव शब्दाची व्याख्या शास्त्रामध्ये केलेली आहे. शिवाचं कल्याण त्या ठिकाणी आपल्या जीवाचं कल्याण होत असतं. आणि जो व्यक्ती भागवत ऐकतो त्याच्या अंतकरणात भगवंताचं वास्तव्य होतं. केव्हा वास्तव्य होतं तर त्याचं वर्णन भागवतामध्ये केलं. भागवत सुरू झालं, भागवताचं भजन घरी असताना कानात पडलं की त्याच वेळेस आपल्या अंतकरणात येऊन भगवंत विराजमान होत असतो. शुश्रूषुभी तत्क्षणात असं वर्णन केलेलं आहे. भागवत हे म्हणजे काय आहे तर भागवताचं सुंदर वर्णन 3ऱ्या श्लोकात केलं. निगम कल्प तरोर गलितम फलम सुखमुखात अमृत द्रव्य संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिकः भुवी भावुकः. हे भागवत काय माहिती का? भागवत म्हणजे वेदरूपी वृक्षाला आलेलं परिपक्व झालेलं फळ आहे. इथं वेदाची निंदा नाहीये, पण वेदाचा जो सगळा सार आहे तो भागवतामध्ये सांगितलेला आहे. म्हणून वेदरूपी वृक्षाचं परिपक्व झालेलं फळ म्हणजे भागवत. आणि या भागवतामध्ये कशाचा गर भरलेला आहे तर ते सांगितलं मोक्षो द्रव्य. त्याच्यामध्ये मोक्षाचं द्रव्य भरलेलं आहे. आणि जो ह्या मोक्षाचं द्रव्य प्राशन करतो कानाने त्या व्यक्तीला त्या ठिकाणी मोक्ष भेटत असतो. पण कोण? मुहुरहो रसिकः भुवी भावुकः. जो व्यक्ती नेहमी भागवत कथा ऐकतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी त्याला भाव निर्माण होत असतो. आणि तोच भाव आपल्याला एक दिवस भगवंतापर्यंत पोहोचत करत असतो. म्हणून जीवनामध्ये नेहमी भागवत ऐका.
जसं की आता आंब्याचे झाडाला आंब्याचे फळं लागलेले आहेत. आंब्याच्या झाडाचा सगळा सार जर का कशात असेल तर तो त्या आंब्याच्या फळात आहे. आंबा गोड आहे, आंबट आहे, कसा आहे हे फक्त त्याचं फळ खाल्ल्यावर कळतं. तसं भागवत काय आहे, वेद काय आहे, शास्त्र काय आहे हे आपल्याला भागवत ऐकल्यावर कळतं. म्हणून इथं वेदाची निंदा नाहीये, इथं वेदाचा सार म्हणजे भागवत आहे. तुम्ही बघा, दूध आहे, दुधापासून दही बनतं, दह्यापासून लोणी निघतं, लोण्यापासून तूप बनतं. पण तुपापासून दिवा आपण घरामध्ये लावतो. मग तो तूप जर का घरातलं संपलं, दिवा जर का विझत आला, घरामध्ये खूप काही दूध आहे पण दूध टाकल्यावर दिवा चालतो का? नाही. दुधापासूनच तूप बनलं की नाही, पण त्या दुधापासून दिवा चालू शकतो का? नाही. म्हणून वेद ऐकण्याचा अधिकार नाही, वेद वाचण्याचा आपल्याला अधिकार नाहीये. म्हणून शास्त्राने सुंदर असणारं वेदाचं परिपक्व फळ म्हणजे श्रीमद भागवत आहे. आणि त्याचं जो श्रवण करतो त्या व्यक्तीला जीवनामध्ये मोक्ष भेटल्याशिवाय राहत नाही, निरातिशय सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्या ठिकाणी भागवताच्या ह्या 3 श्लोकामध्ये सुंदर असणारं देवाचं, धर्माचं आणि भागवताचं वर्णन केलेलं आहे. 88,000 ऋषी लोक बसलेले होते. त्यांनी सुंदर असा प्रश्न केला, त्वया खलु पुराणानी स इतिहासानी चानघ. हे सुतजी महाराज, आम्ही तुम्हाला 6 प्रश्न विचारणार आहोत. आमच्या 6 प्रश्नाचं उत्तर द्या, बाकी तुमची कथा तुम्हाला जशी सांगायची तशी सांगा. कोणते 6 प्रश्न आहेत? पहिला प्रश्न आहे, सवे पुंसो परो धर्म यतो भक्तिर अदोक्षजे अहेतुक्यम प्रतिहता ययात्मा संप्रसिदती. आमचा पहिला प्रश्न आहे, मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर मनुष्याने काय करावं? तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे, मनुष्याने जन्माला आल्याच्या नंतर जीवस्य तत्व जिज्ञासा. मनुष्याने जन्माला आल्यावर आपल्याला ईश्वर प्राप्ती कशी होईल, त्याच्यासाठी मोक्ष मार्गावर जाण्यासाठी नेहमी आपण प्रयत्न केले पाहिजे. कारण की हे मुलं बाळ जन्माला घालणं, हे जमीन जुमला घेणं, घरदार बांधून ठेवणं, सोनं नाणं जमा करणं, हे काही एवढं मोठी गोष्ट नाहीये. ही सगळ्यांकडे आहे. पण हे मनुष्य जीवन जगत असताना कोणी कोणी ईश्वराची प्राप्ती करून घेतली, कोणी कोणी आत्मसाक्षात्कार करून घेतला, तो जीवनातला सगळ्यात श्रेष्ठ जीवन जगलेला आहे. आज या जगामध्ये कितीतरी श्रीमंत लोक आहेत, कितीतरी अधिकारी लोक आहेत, पण सगळ्यांचं नाव ह्या जगात कोणी घेत नाही. पण आमच्या कबीरदासजी महाराजाने, सूरदासजी महाराजाने, माऊलीने, तुकोबारायाने, नाथबाबाने, भोलेबाबाने यांनी सगळ्यांनी जीवनामध्ये ईश्वराला जवळ केलं. आणि ईश्वर जवळ केल्यामुळे त्यांच्या जीवनाचं सार्थक झालं. आणि त्यांनी जीवामध्ये जीवन जगत असताना त्यांनी ईश्वराची प्राप्ती करून घेतली आणि आपल्यालाही त्यांनी मार्ग दाखवून दिलेला आहे. म्हणून येण्याची मार्गे चालू जाता किंवा येण्याची पंथे चालू जाता, त्या पंथावर जर का आपण चालत गेलो तर आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून मनुष्याने नेहमी मोक्ष कसा भेटल, ईश्वराची प्राप्ती कशी होईल याच्यासाठी सदैव प्रयत्नरत राहावं. दुसरा प्रश्न विचारला, जगामध्ये अनेक देव आहे पण सगळ्यात श्रेष्ठ देव कोणता आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. किती सोपा सुंदर प्रश्न विचारला की जगात सगळ्यात श्रेष्ठ कोणता देव आहे. का विचारलं तर त्याचं कारण सांगितलं. आपल्या हिंदू वैदिक सनातन संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचे संत आहेत, अनेक प्रकारचे ग्रंथ आहेत, अनेक प्रकारचे पंथ आहेत. म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला की मी ह्या पंथात जावं का ह्या पंथात जावं, हा ग्रंथ वाचावा का हा ग्रंथ वाचावा, कोण्या देवाचं भजन करू. लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होईल म्हणून शास्त्रामध्ये हा प्रश्न विचारला गेला आणि तो तुमच्या आमच्या आजच्या प्रश्नाचंच उत्तर ते भागवताने दिलेलं आहे. कोणता देव सगळ्यात जगात श्रेष्ठ आहे
त्याचं नाव सांगितलं भगवान विष्णू. महाविष्णू हा जो आहे या जगाचं, सगळ्या जगाचं मूळ आहे. भगवान शंकर या जगाचं मूळ आहे. हरिहराला सोडून जर का आपण देवाला भजत असतो तर त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे ते भक्तीचा आनंद, पाहिजे तो परमार्थाचा आनंद भेटणार नाही का? तर बाकीच्या देवाला तुम्ही जाऊन विचारा तुम्हाला काय पाहिजे, तर प्रत्येक देवाला काही ना काहीतरी तुमच्याकडून अपेक्षा आहे. आसराकडे गेलं तर आसरा म्हणतात तू पोळ्याचा नैवेद्य दाखवा. काही काही देव तर असे आहेत की म्हणतात आम्हाला 4 खुरी पाहिजे, 8 खुरी पाहिजे. दुसऱ्याचा जीव मारून आपला भोजन करणारा हा जगात देव नसतो. हे केलेले देव आहेत, बसविलेले देव आहेत. म्हणून शेंद्री हेंद्री दैवते कोण पूजी भूत घेते, आपुल्या पोटाची रडती मागती सीता अवधान. ज्या देवाला भक्ताकडून अपेक्षा असते ते देव देव नसते, ते केलेले बसविलेले देव असतात. म्हणून जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ देव आहे आमचा पांडुरंग परमात्मा, आमचा भगवान शंकर. आणि ह्या दोन्ही देवाचा एक स्वभाव आहे, यांना भक्ताकडून कोणत्याच प्रकारचं कोणतीच वस्तू नकोय, फक्त त्याला तुमच्या अंतकरणातला भाव पाहिजे. भाव असल तर देव प्राप्त व्हायला वेळ लागत नाही. म्हणून माऊलीने ज्ञाने ग्रंथामध्ये सांगितलं, भाव बळे आकळे एरवी ना आकळे, करतली आवळे तैसा हरी. देवाची भेट घ्यायची असेल तर सोप्यातला सोपा मार्ग आहे. भावे विन देव न कळे निसंदेह, गुरुविने अनुभव कैसा कळे. सोपा मार्ग आहे. ह्या देवाला फक्त भक्तांचा भाव पाहिजे. अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का, तैसीच प्रती करे भोळ्या भाविका. एक पसा पाणी एक बिल्वदळ, पूजन बहु सोपे रे. काय अपेक्षा आहे देवाला? म्हणून बाकीच्या देवाला भजण्यापेक्षा ह्या हरिहराचं भजन करा, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही.